आजची आपली रेसिपी आहे स्लाइस केक. झटपट होणारा हा स्लाइस केक चवीला एकदम अप्रतिम लागतो आणि बिना अंड्याचा, बिना ओव्हनचा कढईमध्ये हा केक कसा करायचा त्याची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर एकदा नक्की बनवून बघा, खूपच छान लागतो. बाहेरून विकत आणा महाग पडतं आणि घरच्या साहित्यामध्ये हा तयार होतो. तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सर्वांनाच आवडेल. किती सॉफ्ट असा हा आपला केक झालेला आहे बघा. एकदम जाळीदार स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे. बघूनच तुम्हाला समजलं असेल किती स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे. बिना ओव्हनचा घरी किती बनवणं सोपं आहे. यावरती तुम्ही डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालेल. अगदी टी टाईम केक्स हा आहे. तर यासाठी आपण एक बाउलवर ती चाळणी ठेवणार आहोत. त्यानंतर इथे घेणार आहे मी 1 कप मैदा. आता आपल्याला जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत ते चाळून घ्यायचे म्हणजे केक आपला फ्लफी होतो. आता 1 कप मैद्याला आपण इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता. आणि पाव कप एकदम बारीकवाला रवा घ्यायचा. तर बारीक नसेल तर मग मिक्सरमध्ये थोडा फिरून घ्या म्हणजे बारीक होईल. सोबतच इथे पाव कप मिल्क पावडर घेतले, त्यामुळे आपल्या केकला छान टेस्ट येणार आहे. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेतली तरी चालेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे काय होईल, गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि चाळून घेतल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि केक ही आपला एकदम मस्त फ्लफी होतं, म्हणून चाळून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे केक मिश्रण आपलं सगळं चाळून झालेलं आहे सुखं. तर यामध्ये आता काही साहित्य ॲड करूया. तर इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे. रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं, फ्रीजमधलं दही नाही घ्यायचं. सोबतच पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे. दूध जास्त घालू नका, नाही तर मिश्रण जर पातळ झालं तर मग केक आपला फुलणार नाही, बसला जाईल. त्यामुळे एकदम पातळही आपल्याला हे मिश्रण नको आहे. आता कितपत हवं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे सर्व साहित्य आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव व्यवस्थित झालं पाहिजे. एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे मिक्स करायचं आहे, जास्त जोरात फेटायचं नाही आहे. फक्त असं कट अँड फोल्डसारखं आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे. तर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालं की मग आपला केक छान होतो. आता मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता सर्व आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आता याला झाकून आपण 10 मिनटं ठेवणार आहोत, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे. तो फुलण्यासाठी थोडा वेळ आपण याला व्यवस्थित असंच कव्हर करून ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनटानंतर बघा मिश्रण आपलं मस्त असं फुललं गेलं आहे. रवा जो आतमध्ये आहे तो व्यवस्थित फुलला गेलेला आहे. मिश्रण इतपतच आपल्याला घट्ट हवं, एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला. म्हणून जे मी प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवलात तर मस्त केक होणार आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप एवढा रिफाईंड ऑइल. बिना स्मेलचं तेल घालायचं किंवा मग बटर घातलं तरी चालेल आणि परत एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तेल घातल्यामुळे काय होतं की आपला जो केक आहे ना एकदम सॉफ्ट मॉइस्ट होतो, म्हणून त्यामध्ये तेल घालायचं आहे किंवा मग बटर तुम्ही वितळून घातलात तरी चालेल. तर आता मिश्रण आपलं परत व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे बघा. एकदम व्यवस्थित हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. असं रिबनसारखं पडलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे. आता हे मिश्रण आपण साईडला ठेवू आणि वळू गॅसकडे. तर इथे गॅसवरती एक पातेलं मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे. 5 मिनटं ठेवायचं एकदम लो फ्लेमवरती. आतमध्ये जाळी ठेवायची म्हणजे आपल्याला केक टीन वरती ठेवता येतो. आता परत आपण त्या मिश्रण जे घेतलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि सोबतच यामध्ये फ्लेवरसाठी आपण व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे अर्धा चमचा. आता व्हॅनिला इसेन्स नसेल तर मग तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल. आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाला ॲक्टिवेट करण्यासाठी इथे थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा एवढा मी पाणी घातलेलं आहे आणि बघा लगेचच तो फ्लफी व्हायला लागलेला आहे केकचं मिश्रण. म्हणून इथे बेकिंग सोडा नक्की वापरायचा आहे म्हणजे काय होतं आपला केक जो आहे छान फुलून येतो. तर परत व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं. आणि ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची असते. बघा किती छान असं आपलं हे केकचं मिश्रण फुललं गेलेलं आहे, कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेले आहे. त्यामुळे जास्त वेळ न काढता आपण आधी सर्व तयारी करून घ्यायची. जसं इथे मी तुम्हाला दाखवते, मी केक टीन तयार करून ठेवलेला आहे. इथे मी चौकोनी घेतला आहे, तुम्ही गोल असेल किंवा कुकरचा डबा घेतला तरी चालेल. त्याला आतून
बटर वगैरे लावून घ्या आणि मी इथे बटर पेपर लावलेला आहे किंवा बटर पेपर लावला तरी चालेल. आता हे सर्व साहित्य पटापट आपल्याला या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त असं रिबनसारखं बघा कसं पडतं आहे बॅटर. असंच आपलं बॅटर पडलं पाहिजे, इतपतच आपल्याला घट्ट ठेवायचं. आता सर्व मिश्रण जे आहे केक टीनमध्ये मी काढून घेते आणि थोडंसं हलकंसं टॅप करायचं 2-3 वेळा, म्हणजे आतमध्ये काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जाते आणि लगेच आपण याला आता बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. इथे मी पातेला वापरला आहे, तुम्ही कढई मोठ्या साईजची असेल ती वापरली तरी चालेल. आणि याला 30 ते 35 मिनटं आपण एकदम लो फ्लेमवरती बेक करत ठेवणार आहोत. आणि फक्त यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर 10 मिनटं बेक झाल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर साधारण 10 मिनटं झाली आहेत बेक करून, तर यावरती मी ना थोडे ड्रायफ्रूट्स घालते. म्हणजे आधी जर ड्रायफ्रूट्स घातले तर काय होतं, केकमध्ये ना आतमध्ये जातात निघून. 10 मिनटांनी कसं आपलं हे केकचं मिश्रण व्यवस्थित सेट होतं थोडंसं, आणि मग वरून ड्रायफ्रूट्स घातलेले आतमध्ये जात नाहीत, म्हणून थोडं 10 मिनटानंतरच वरून ड्रायफ्रूट्स घालायचे. आता ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे व्यवस्थित ते चिपकले जातात, केक कट करतो तेव्हा ते निघत नाहीत. आणि मग ड्रायफ्रूट्स घालून परत याला आपण 25 मिनटं बेक करून घेतलेला आहे. केक आपला मस्त असा बेक झालेला आहे, बघूनच समजत असेल. वरून कलर किती छान आलेला आहे. आता चेक करण्यासाठी एखादी टूथपिक वगैरे घालायची. तर टूथपिक बघा क्लीन निघून आली, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. त्याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत. गरम ह्याच्यामध्ये कट करायचा नाही, व्यवस्थित रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण याला थंड करून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये काढून रूम टेम्परेचरवरती याला थंड मी करून घेते. नंतर आपण याचे स्लाइस कट करू. तर केक आपला व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यानंतरच बघा केक टीनमधून बटर पेपर लावल्यामुळे सहज निघून येतो. बटर पेपर लावलं की काढायलाही केक एकदम इझी पडतो. आता इथे मी सांगितलं आहे तुम्हाला की तुमच्याकडे केक टीन नसेल तर मग तुम्ही कुकरचा जो डबा असतो ना त्याला बटर लावून थोडा वरून सुका मैदा डच केला आणि त्यामध्येही केक बेक करण्यासाठी ठेवला तरी चालेल. तर स्लाइस बघा किती इझिली कट होत आहे. एकदम सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे. केक कट करताना समजत असेल तुम्हाला. आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित चिपकले गेलेले आहेत, कारण आपण 10 मिनटानंतर घातल्यामुळे कसं थोडंसं मिश्रण ओलसर असतं, ते लगेचच ड्रायफ्रूट चिकटले जातात. तर हा आपला मस्त असा जाळीदार स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. बिना ओव्हन, बिना एगचा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवणं किती सोपं आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, आणि तुम्हाला कुठला रेसिपी अजून बघायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. याआधी माझ्या चॅनलवरती प्लम केक्स, स्लाइस केकचे, मावा केक वगैरे भरपूर प्रमाणात रेसिपी आहेत. तीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे सर्व केक एकदा नक्की बनवून बघा. घरच्या घरी स्वस्त आणि मस्त असे झटपट होणारे केक, सर्वांच्याच आवडीचं केक आहेत. आता ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही पाहता येईल. आणि घरी केक बनवणं आपण स्वतः बनवून खाल्लं तर सर्वांनाच आवडतो आणि आपल्याला खाऊ घालायलाही खूप आवडतं. तर झटपट बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त असं स्लाइस केक.